नमस्कार. मी डॉक्टर उमेश शुभांगी पुंडलिक निशिकांत कणकवलीकर. यावेळेस शिष्यकोलमधून बोलतोय. माझ्या हातात एक पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे मी झिरो टू हिरो होणारच. होय मित्रांनो, मी 125 स्वप्न पाहिली आणि त्यातली 115 स्वप्न साकारही झाली. या पुस्तकातलं एक प्रकरण आहे, मी रक्तदानाची सेंचुरी मारणारच. आणि सांगायला आनंद होतो की आज माझा जो स्कोर आहे तो आहे नाबाद 123 रक्तदान. माझी पत्नी सौभाग्यवती निशिगंधा उमेश कणकवलीकर, जिला मी नेहमी पूर्णांगिनीच म्हणतो, त्याचं कारण ती सदैव साथही तशीच देते. तिने आतापर्यंत 16 वेळा रक्तदान केलंय. आणि आमच्या दोघांचा लाडका एकुलता एक मुलगा डॉक्टर राजेश निशिगंधा उमेश कणकवलीकर यांनी आतापर्यंत 61 वेळा रक्तदान केलंय. आमच्या तिघांकडनं एकूण नाबाद 200 रक्तदान झाली आहेत. जसं मी स्वप्न पाहिलं तसं माझ्या मुलांनीही स्वप्न पाहिलंय की तोही म्हणतो मी रक्तदानाची डबल सेंचुरी मारणारच. एक रक्तदान करणारं कुटुंब. सामाजिक बांधिलकी जोपासत आपणही रक्तदान करायला हवं. कारण असं म्हणतात की एक रक्तदान 3 ते 4 जणांना जीवनदान देतं. एक रक्तदान काय करू शकतं याचा अंदाज घ्या. कारण रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे. तुम्हीही रक्तदान करा. सांगायला आनंद होतो की उद्या रविवार दिनांक 9 मार्च 2025 रोजी शांतिदूत परिवार आणि युनिटी हॉस्पिटल औंध पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे. रोगनिदानाचं एक शिबिर आयोजित केलेलं आहे आणि त्यासोबत देहदानाचं सुद्धा एक शिबिर आयोजित केलेलं आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेतला पाहिजे. उद्या आवर्जून या शिबिराला उपस्थित राहिलं पाहिजे. रक्तदान करायला हवं आणि एक सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे. एक सुवर्ण संधी असं मला वाटतं. शांतिदूतचे सर्वेसर्वा मार्गदर्शक आणि आम्हा सगळ्यांना वेळोवेळी मदत करणारे आमचे लाडके आदरणीय प्रिय रिटायर्ड IPS IGP डॉक्टर विठ्ठलजी जाधव सर हे वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात, आम्हाला सहकार्य करत असतात. आज वेळ आली आहे त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करण्याची. चला सर्वांनी मिळून रक्तदान करूया. सामाजिक बांधिलकी जोपासूया. म्हणत राहूया सदैव मुखी असावं असे ते 3 शब्द. मी विजेता होणारच. मी रक्तदान करणारच. होय मित्रांनो, उद्या रक्तदानाला जरूर जरूर उपस्थित राहा. एक सेंचुरीमॅन रक्तदाता हे तुम्हा सगळ्यांना आवाहन करतोय. एक आव्हान स्वीकारा आणि उद्या रक्तदान करा. चला विजेता होऊया. म्हणत राहा मी विजेता होणारच. आपण विजेता होणारच. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय भारत. एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला राष्ट्रभक्तीने आणि राष्ट्रप्रेमाने सलाम करतोय. माझा सलाम स्वीकारावा. धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू.